नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. विजयनगर गावचे कर्तृत्व संपन्न नेतृत्व, विजयनगर गावाचा कायापालट करणारे, सहकाराची उत्तम जाण असणारे, विजयनगर गाव हरित करणारे, कामाचा माणूस, तरुणांचे प्रेरणास्थान, माननीय माजी सरपंच राजूभाऊ कोरे यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून सामाजिक उपक्रमांचा गेल्या अनेक वर्ष संकल्प करणारे माननीय राजूभाऊ कोरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त काही प्रतिक्रिया. नमस्कार. आज 3 मार्च तसा आमचा एक आनंद उत्सवाचा सण, कारण 3 मार्च हा माननीय राजूभाऊ कोरे यांचा वाढदिवस. हा वाढदिवस साजरा करताना आम्ही गेली 7-8 वर्षापासून एक नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा करायचा. वाढदिवस हा फक्त एक आनंद उत्सव न साजरा करता त्या माध्यमातून समाजातील गरजवंत, समाजाला उपयोगाचं, हिताचं काहीतरी कार्य व्हावं ह्या उदात्त हेतूने आम्ही कार्य करायचं ठरवलं. याबरोबरच आम्ही ह्या उदात्त हेतूनच आपल्या गावातील श्री महालक्ष्मी मंदिरचं बांधकामाचं काम सुरू करण्यात आलं. या बांधकाम काम करताना याच्यासाठी कोणत्याही निधीची तरतूद नव्हती, शासकीय निधी मिळत नव्हता. त्यामुळं आम्ही यासाठी माननीय राजूभाऊ यांनी निर्णय घेतला की सदर मंदिर आपण स्वतःच उभा करायचं, आणि त्या माध्यमातून 5,51,000 रुपये खर्च करून मंदिरचे सभागृह बांधकामास सुरुवात केली. तदनंतर तेथे विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आज कवर तीर्थक्षेत्रामध्ये मंदिर समाविष्ट करून घेऊन आज मंदिर असं भव्य दिव्य असं मंदिर उभा राहत आहे. आता ह्या वर्षी आपण त्या मंदिरामध्ये मंदिरचं सर्व बांधकाम पूर्ण झालेलं आहे, कळस बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता तिथं मूर्तीची स्थापना करायची आहे. यावर्षी विविध उपक्रम साजरा करून पैसे जेवण वगैरे असे उपक्रम साजरा करण्यापेक्षा मंदिरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती आणून आपण एक कायमचं स्थावर असं एक देवाचं कुलदैवत विजयनगरला स्थापन व्हावं या उदात्त हेतूने आपण मंदिराची मागील वाढदिवसापासून आपण आमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त 75वी वाढदिवस साजरा न करता आपण गावासाठी सेवारत ही एक गाडी गावासाठी भेट म्हणून दिली. आज त्याचे गरजवंत लोकांना खूप मदत पडत आहे. यापूर्वी गावात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करून आज गावाला एक सुंदर रूप येण्यासाठी प्रयत्न करत आहे. गाव हे फुलाचं गाव बनावं या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न करत आहे. गावात आज प्रत्येकाच्या घरापुढे विविध प्रकारची फुलाची झाडं, त्याचबरोबर रस्त्याने ही फुलाची झाडं आम्ही लावलेलो आहोत. त्याचबरोबर आपण पाहिलात तर आमच्या गावामध्ये हनुमान मंदिर हे पूर्ण जुनं 1961ला निर्मिती झालेलं मंदिर हे पूर्ण एकदम असं जीर्ण अवस्थेत होतं. त्याचाही कायाकल्प ह्या वाढदिवसाच्या अवांतर खर्च टाळून आपण त्या मंदिराची निर्मिती केली. त्याचबरोबर गावात आज मागील वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून आपण नारळाची झाडं हे गावातील नागरिकांना भेट म्हणून दिली. विविध प्रकारची शेवग्याची रोपं असू देत किंवा बांबू लागवड असू दे, यासाठी आमचा कंटिन्यू प्रयत्न सुरू आहे. विजयनगर एक आदर्शवंत चांगलं गाव व्हावं आणि ते गरजूवंतांना उपयोगी पडावं या दृष्टीनं माननीय राजूभाऊ यांचं कायमच एक दृष्टिकोन असतो, आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही विजयनगर सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, राजूभाऊ कोरेवर प्रेम करणारे युवा कार्यकर्ते, राजूभाऊ कोरे युवा मंच यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत. यासाठी विजयनगर गावातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, राजूभाऊवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचा अतोनात असं मोलाचा सहभाग मिळाल्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं राजूभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथून पुढेही जे गावानं विश्वास आमच्यावर दिलेला आहे, राजूभाऊवर विश्वास ठेवलेला आहे, या विश्वासाला पात्र राहून विजयनगरचा सर्वांगीण विकास, शाळा, दवाखाना, त्याचबरोबर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कायमच कटिबद्ध असो आम्ही राहू. राजूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी ग्रामविकास पॅनल, त्याचबरोबर पैलवान शंकर बसाप्पा कोरे विजयनगर विकास सोसायटी, त्याचबरोबर कृष्णाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या माध्यमातून सहकारी संस्थेतही राजूभाऊंनी एक विजयनगरला रोपटं लावलेलं आहे. त्याचंही भरभराट रूपांतर होत आहे. आपण लवकरच पैलवान शंकर बसाप्पा कोरे विविध कार्यकारी विकास सोसायटी मार्फत लोकांना मोफत व सुलभ कर्ज उपलब्ध व्हावं, शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे कर्ज येथे एकाच स्थळी एका ठिकाणी मिळावे, यासाठी माननीय राजूभाऊ कोरे यांच्या चेअरमन साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक मोठी अशी मीटिंग घेत आहोत. आणि त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना कर्ज कशा प्रकारे सुलभ मिळेल आणि ते कर्जाचा उपयोग करून त्यांच्या जीवनमानामध्ये कशा प्रकारे बदल घडवून येता येईल, यासाठी आम्ही लवकरच त्याचे एक 8 दिवसामध्ये नियोजन लावत आहोत, बैठक लावत आहोत. या बैठकीसाठी सर्व शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. विजयनगरच्या आसपासच्या लगतील सर्व शेतकऱ्यांनी, विजयनगर, ढवळी, वड्डी, बेडग आणि त्याचबरोबर म्हैसाळ परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे अशी पण मी विनंती एक सर्वांना करतो. त्याचबरोबर आज ही वाढदिवसानिमित्त
आम्ही इतर काही कार्यक्रम करण्यापेक्षा आज मशानभूमीमध्ये वड पिंपळाची तब्बल 100 झाडं लावत आहोत. मशानभूमी व कब्रस्तान येथे दोन्ही ठिकाणी आज वृक्षारोपण करून एक नवीन गावातील प्रत्येकांना वृक्षाचं गरजेचं आहे. आज जे उष्णता वाढत आहे, हवामान बदल झालेला आहे, पाण्याची कमतरता भासत आहे, यासाठी वृक्षारोपण शिवाय कोणताही पर्याय नाही आणि ते केलं पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. याचं भान ठेवून आज ही वृक्षारोपणच आम्ही करत आहोत. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनमध्ये तब्बल 4.5 एकरमध्ये आज आंब्याची बाग फुलवण्यात आलेली आहे. तिथे आंबा, चिंच, त्याचबरोबर संत्री, मोसंबी आणि रामफळ, सीताफळ याची वृक्ष लावलेले आहेत आणि आज ती बहरलेली आहेत. ते पाहूनच खूप आनंद आणि उल्हास येतो. अशा प्रकारे गाव एक समृद्ध बनवण्याचं आमचं मानस आहे. त्याचबरोबर आमची जिल्हा परिषद शाळा, सरस्वतीनगर शाळा, विजयनगर शाळा, धामणीवस्ती शाळा याही एक आदर्शवंत शाळा बनवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, बनवलेला आहे. पंचक्रोशीतील सर्व गावातील विद्यार्थी आमच्या इथे येतात. ही आमच्या कामाची पोचपावती आहे आणि यासाठी जे आज शाळेतले आमचे शिक्षक आहेत यांचा अविरत प्रयत्न, शालेय व्यवस्थापन समितीचे काम आणि राजूभाऊ यांचं नेतृत्व, राजूभाऊ यांची बघण्याची दृष्टिकोन, त्या दृष्टीने केलेलं कार्य यामुळेच हे सगळं साध्य झालेलं आहे. आणि यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी केलेलं लोकसहभाग, वर्गणी दिलेली हे पण तितकंच गरजेचं आणि कायम ते देतात. म्हणून आमची शाळा 1 नंबर आहे. आणि ह्यासाठी राजूभाऊ यांचं दिव्य नेतृत्व आणि राजूभाऊ यांचं एक वेगळी विचारसरणी, एका प्रत्येक गोष्टीला पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन, यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि ह्या वाढदिवसानिमित्तही त्यांचा आजही सकाळच्यानं जर कार्यक्रमाचं बघितलं तर आज ही शाळा कशी चांगली होईल, आपल्या गावातील लोकांना कर्ज कशा प्रकारे उपलब्ध होईल, आपल्या तरुणांना कशा प्रकारे काम मिळेल, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करत आहेत. आणि हेच त्यांचं घोतक आहे की आज इतका मोठ्या प्रमाणात तरुण त्यांच्यासोबत उभा आहे. आज बघितलं तर विजयनगर यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं खूप मोठं काम, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र विजयनगरला होतं. कारण विजयनगर लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी असणं, विजयनगरपासून 3 किलोमीटरवर दवाखाना असणं, या सर्व गोष्टीमुळे विजयनगरला दवाखाना मंजूर होत नव्हता. परंतु राजूभाऊ यांच्या विशेष प्रयत्नामुळे, माननीय नामदार सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या सहकार्यातून, माननीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या प्रयत्नातून आणि सर्वांच्या अतोनात कष्टातून विजयनगर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झालं. त्याचं आज बांधकाम पूर्ण झालंय. लवकरच ते सर्व सेवासाठी उपलब्ध होत आहे. विजयनगरची प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत ही आसपासच्या सर्व गावापेक्षा एक वेगळी, युनिक असं बांधलेलं आहे. सर्वांनी आवर्जून आमचा दवाखाना पाहायला हवा. हे एक आमचं राजूभाऊ कोरे प्रेमी युवक मंडळातर्फे आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो. आणि हे सर्व विजयनगरमधील ग्रामस्थांच्या, नागरिकांच्या सहकार्यामुळं होत आहे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यामुळे होत आहे. सर्वांच्या माध्यमातून राजूभाऊंना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आज 3 मार्च आज आमच्या नेत्याचा व राजूभाऊ कोरे माजी सरपंच, भाजप गटनेते यांचा आज वाढदिवस. आज 3 मार्च हा वाढदिवस म्हणजे आमचा आनंदाचा सण आम्ही मानतो. तसेच 3 मार्च हा वाढदिवस धामधमाका, स्टंटबाजी, फटाकडी, डॉल्बी हा लावण्यापेक्षा हाच पैसा गावच्या विकासासाठी कुठं कामाला येतो का, त्यासाठी आमच्या सर्व विजयनगर ग्रामस्थांनी व आमची जी बॉडी आहे त्यांनी विचार केला की आपण लक्ष्मी मंदिरचं मूर्ती घ्यायची आहे. मग ती त्याच बजेटमधून ती गाव वर्गणी करून ती मूर्ती आम्ही घ्यायचं ठराव झाला. प्रत्येक वाढदिवशी हा कोणताही वायपट न पैसा खर्च करता प्रत्येक वाढदिवशी 8,000 झाडं आम्ही गावामध्ये लावली. परत ग्रामपंचायत इमारत, अशी भव्यतव्य इमारत, ह्या मिरज तालुक्यात कुठं नसेल तेवढी अशी इमारत, 2 काच उघडले की आमचा ग्रामसेवक दिसतो, असली भव्य आणि दिव्य इमारत आम्ही विजयनगरला लाभली. तसे दवाखाना असू दे, आपली सेवारत, ॲम्ब्युलन्स, बस संस्था, अशी विविध कामं जे भाऊनी जे एकदा निर्णय घेतलेत, माणूस निवडून आला की काही लोक पाठ फिरवतात, आम्हाला कायम त्यांच्या कामातून पोचपावती त्यांनी दिलेल्या आहेत व सर्वांगीण गावचा विकास त्यांनी केलेला आहे. कुठंही वाढदिवसाला कोणतेही धिंगाणाबाजी न करता इकडून मिळालेले पैसे गाव वर्गणीतून आम्ही सगळेजण ते गावाच्या विकासासाठी भाऊनी लावलेले आहेत. आणि त्यांना आमच्या सर्व मंडळाकडून व आमच्या परिवाराकडून त्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांनी असंच प्रगती करावं आणि आमचं गाव एक
राज्य लेवलला झळकावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि मी त्यांच्या शेवटपत्र त्यांच्या घराण्याशी आम्ही एकनिष्ठ राहून सर्वजण त्यांच्या हाताला हात धरून आम्ही त्यांचे सोबत राहू आणि त्यांना अनेकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.